नमस्कार मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये आजचे काही नवीन अपडेट काय काय चालू आहेत किंवा उद्या कोणकोणते मैदाने होणार आहेत आणि जे काही 17 तारखेचे मैदान आहे त्यामध्येही सहभाग घेण्यासाठी रथी महारथी हे तयार झालेले आहेत. दिवस थांबलेले आणि काही आजारी असलेले आणि काही शंकरपटावर धावायला गेलेले आणि घाटावरील सेकंदाच्या शर्यतीमध्ये धावणारे बैलसुद्धा आता या 17 तारखेच्या मैदानावर हजर असणार आहेत आणि सध्या त्यांनी या मैदानाच्या पूर्वतयारीला सुरुवातसुद्धा केलेली आहे. उदाहरणार्थ आता आपण बुलढाणा एक्सप्रेस बब्याला पाहिले असेल 32 शिराळ्याच्या मैदानावर. मित्रांनो, आता आपण पाहूया उद्या कोणते मैदान होणार आहे. तर उद्या कुमठे येथे मैदान होणार आहे. 11 तारखेचे मैदान हे कुमठे येथे असणार आहे. गणेश उत्सवानिमित्त हे मैदान असणार आहे आणि या मैदानाची ऑनलाईन नोंदणी ही कमी आहे, म्हणजेच 800 रुपये आहे आणि मैदानाच्या दिवशी ती नाव नोंदणी ही 1000 रुपये होणार आहे. तर या मैदानावर म्हणजेच उद्याच्या मैदानावर पहिल्या क्रमांकासाठी दुचाकी आहे आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सुद्धा दुचाकी आहे आणि इतर काही बक्षिसे आहेत. तर हे उद्याचे मैदान आहे आणि उद्या हे मैदान खूप रंगणार आहेत. हे पर्व तिसरे आहे या मैदानाचे. पाहूया बकासूरविषयक. तर मित्रांनो, आज एकूण 2 मैदाने होती. एक चोराड्याचे मैदान होते आणि दुसरे 32 शिराळा येथे एक मैदान होते. तर बकासूर आणि फाजिलराव यांचा पैरा होता. तर बकासूरला आज मनासारखा पैरासुद्धा मिळालेला होता आणि यामध्ये बकासूरची गाडी ही फॉल ठरलेली आहे आणि दोन्ही गटांना गाडी बाद झालेली आहे. तर या मैदानावर बरेचसे बैल होते. बलमासुद्धा या मैदानावर होता. बलमाने गट पास केलेला आहे आणि शेमीसाठी पात्र झालेला आहे सुद्धा. तिथपर्यंत आम्ही पाहिलेले आहे आणि त्यानंतरच मी हा व्हिडिओ बनवत आहे. त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा याच मैदानावर आहे आणि बरेचसे बैल, नामांकित बैल जे काही आहेत ते आहेत. तसेच बकासूर आणि फाजिलराव यांचा पैरा या मैदानावर आहे. तर मित्रांनो, येथे दोन्ही वेळेला लॉबी टच होण्याचे कारण काय आहे हे अजूनपर्यंत नक्की समजत नाही. ज्या काही या फाट्या आहेत ते असे सांगण्यात येते की ज्या बैलांच्या धावण्याच्या फाट्या आहेत त्या अरुंद्या आहेत. अरुंद्या असून पण तेथे खडे आहेत. खडे असल्यानंतर गाडी ही कुठे पण जाऊ शकते आणि चढ उताराच्या अशा या फाट्या आहेत. त्यामुळे बकासूर आणि फाजिलराव यांची गाडी ही पहिल्या सुरुवातीला गट क्रमांक 6 मध्येही फॉल ठरली. शेवटला फाजिलरावच्या साईडने गाडी ही बाजूला गेली आणि गट क्रमांक 14 मध्येही मध्यभागानंतर फाजिलरावच्या बाजूनेच गाडी दुसऱ्या पाटीत गेली. अशा प्रकारे दोन्ही गटामध्ये बकासूर आणि फाजिलरावची गाडी ही बाद ठरलेली आहे आणि आता बकासूर हा पुढील मैदानाच्या तयारीमध्ये असणार. कारण गटाला 2 वेळा हार झाल्यामुळे बकासूर आणि फाजिलराव यांची तिसऱ्यांदा गाडी पळणार नाही. दुसरीकडे चोराडे या मैदानामध्ये निंबाळकर सर यांचा सर्जा आणि सुंदर हे दोनही बैल आलेले आहेत आणि हे दोनही बैल गटपास झालेले आहेत. तर यामध्ये सर्जा आणि मल्हार यांचा पैरा आहे चोराडे मैदानावर आणि सर्जा आणि मल्हार हे नक्कीच आज फायनलमध्ये राहणार आहेत. फायनलचे गुलाल घेतील असेच वाटते. तर मित्रांनो, तिथपर्यंत आणि त्यानंतर मी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केलेली आहे आणि आत्ता आपण वळणार आहोत ते 17 तारखेच्या मैदानाविषयक. 17 तारखेचे जे काय जयंत केसरी मैदान होणार आहे या मैदानावर बकासूरचा पैरा संभाव्य म्हणजे 80% हाच असणार आहे. जो काही आज आपण पाहिला 32 शिराळ्याच्या मैदानावर फाजिलराव हाच पैरा
त्या 17 तारखेच्या म्हणजे जयंत केसरी या मैदानावर असणार आहे। शक्यता हीच जास्त आहे आणि मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी आपणास याच पैऱ्याविषयी सांगत होतो आणि बकासूरला हा पैरा 100% परफेक्ट असतो। तर दुसरे सांगायचे म्हणजे 17 तारखेच्या मैदानाविषयक तर सप्त हिंद केसरी सुंदर याची सुद्धा या 17 तारखेच्या मैदानावर फुल तयारी झालेली आहे आणि त्याच्याकडून हे सांगण्यात सुद्धा येत आहे की सुंदर हा 17 तारखेच्या मैदानावर 100% धावणारच आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बुलढाणा एक्सप्रेस बब्या हा बरेचसे दिवस तिकडे सेकंदाच्या शर्यतीत धावत होता घोडाबैलांच्या शर्यतीमध्ये, त्याने सुद्धा आता पुन्हा ओपनच्या मैदानांवर आगमन केले आहे। याचा अर्थ तो सुद्धा 17 तारखेच्या मैदानांवर आपणास दिसणार आहे जयंत केसरी या मैदानावर। दुसरी गोष्ट म्हणजेच सातारा एक्सप्रेस बलमा हा पहिल्यापेक्षा आता खूप मैदानांवर आलेला आहे। आजारपणापासून निघाल्यानंतर तो आता प्रत्येक मैदानावर आपणास दिसत आहे आणि आपला परफॉर्म पण दाखवत आहे। आता या मैदानावरही तो चांगला धावला आहे। त्यानंतर दुसरा बैल आहे तो म्हणजे घरणिकीचा राजा। तर घरणिकीचा राजा हा मागील वर्षी इतका फॉर्ममध्ये नव्हता, परंतु आत्ता या 2 ते 3 महिन्यांपूर्वी म्हणजेच 2-3 महिने झाले असतील तेथपासून घरणिकीच्या राजाने आपला फुल फॉर्म दाखवण्यास सुरुवात केली आहे आणि जाईल त्या मैदानावर तो गुलालामध्ये असतोच। आणि आता आपण पाहिलेच मागील मैदानावर तर त्याने 1 नंबर केला बलमा आणि त्याच्या जोडीला होता। बलमाला अतिशय काट्याची टक्कर दिलेली आहे या घरणिकीच्या राजाने। तर घरणिकीचा राजा हा सुद्धा आता अतिशय फॉर्ममध्ये आहे आणि या 17 तारखेच्या जयंत केसरी या मैदानावर तो सुद्धा गुलालाचा मानकरी किंवा 1 नंबरचा मानकरी ठरू शकतो। आणि बकासूरच्या बाबतीत अधिक सांगायचे झाल्यास बकासूर हा फॉर्ममध्ये आहेच, परंतु त्यालासुद्धा आता ग्रह लागल्यासारखा दिसत आहे, कारण मागेही काही मैदानांवर बकासूर हिची गाडी ही लॉबीटच झालेली होती आणि ही ग्रहण लागलेले आहे बकासूरला। परंतु पाहूया या मैदानावर म्हणजे 17 तारखेच्या मैदानावर पाट्या चांगल्या असणार आहेत, नियोजन चांगले असणार आहे, तर बकासूर नक्कीच येथे आपला फॉर्म दाखवणारच आहे। फक्त पैरा हा आजचा पैरा असला तर नक्कीच बकासूर येथे सुद्धा विजयी होऊ शकतो। तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि